मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धि। तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलेलो आहे अयोध्येमध्ये. तर आपलं रामनगरीमध्ये स्वागत झालेलं आहे. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। क्रेडिट्स टू श्रेयस, क्योंकि श्रेयस ने इतनी अच्छी रूम ढूंढी है. तो चलिए आपको दिखाता हूँ कितनी अच्छी बेहतरीन रूम है. काय इथे एसी चालत नाहीये. तर भाऊ इंजिनिअरिंग करून बसलाय. दोघांचा सेम कोर्स आहे. सेम कोर्स होता पण विषय होता याचा HVAC म्हणजे एअर कंडिशनिंग व्हेंटिलेशन. याचा हे होता इलेक्ट्रिक होता तुझा. तो इलेक्ट्रिक आता कोणत्याच बोलणार काही टॉपर होता. एमटेक वाला आहे. तर भाई मी BE वाला आहे. बी मेकॅनिकल एमटेक वाला आहे. सांगितलं पाहिजे. हे तरी सांगायला पाहिजे. अब नाही बोलेगा भाई. आता रात्रीचे वाजलेले 6:30. पहिलं आपल्याला जायचंय हनुमानजींचं दर्शन घ्यायला आणि त्याच्यानंतर जायचंय रामजी यांचं दर्शन घ्यायला. तर चल. हे अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान अन एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. मी आज अयोध्येत साक्षात राम जन्मभूमीवर उभा आहे. ही नुसती वास्तू नाही तर हे स्थान आहे जेथे मर्यादा पुरुषोत्तम श्री रामांनी जन्म घेतला. आज माझ्या डोळ्यासमोर केवळ भव्य मंदिर नाही तर इतिहास उभा आहे. तो संघर्ष, शेकडो वर्षांची तपस्या, लाखो जणांनी दिलेली बलिदान आणि असंख्य पिढ्यांनी पाहिलेले अश्रू, या साऱ्यांचा अर्थ आज या मंदिराच्या प्रत्येक शिलेत दिसतो आहे. तर गाईज आता या ठिकाणी मोबाईल जमा करायचा आहे. तर तुम्हाला आतमधून मी दाखवू नाही शकत राम मंदिर. तर तुम्हाला बघायचं असून अयोध्येचं राम मंदिर तर नक्की अयोध्येला व्हिजिट करा आणि मगच दर्शन घ्या. मी प्रार्थना करतो की ज्याप्रमाणे रामाचे हे मंदिर पुन्हा उभारले आहे त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि धर्माचे राज्य पुन्हा प्रस्थापित व्हावे. जय श्रीराम. तर आता आपण आलेलो आहे सीता रसोई भंडार या ठिकाणी. तर आता आपण प्रसादाचा आनंद घेऊ. निघूया आपल्या पुढच्या प्रवासाला. तर गाईज डे 2 मध्ये आपलं स्वागत आहे. तर आता आपण चाललोय शरयू घाटला. तर चला गाईज तुम्हाला दाखवतो शरयू घाट किती सुंदर आहे. मस्त आहे का? प्रभु रामाने दर्शन द्यावे. प्रभु रामाने दर्शन द्यावे. गातो मुखी हरिनाम हरिनाम. गातो मुखी हरिनाम. अंतरी माझ्या रात्रंदिन तो वास करील श्रीराम. श्रीराम 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 प्रभो श्रीराम. श्रीराम
तर काय आपल्याला आपल्या ट्रेन मध्ये दादा भेटलेले इथं. तर मग दादाची आणि आमची भेट इथं अयोध्येत झाली. तर आता दादा चाललेत वाराणसीला. त्यांचं सुद्धा आमच्यासारखाच प्लॅन आहे, थोडं मागं पुढे झाले. तर आता आपण चाललोय दशरथ महल. आता तुम्हाला महल आतून दाखवतो. Let's go. सरयू नदीच्या काठावर बसलेली ही अयोध्या आज केवळ शहर राहिलेली नाही, ती स्वर्गाहूनही सुंदर आणि चैतन्याने भरलेली रामनगरी झाली आहे. आज अयोध्येच्या रस्त्यावर एक वेगळीच दिव्य तेजस्विता आहे. आता आपण अशाच एका केंद्रस्थानी आलेलो आहेत, ते म्हणजे दशरथ महल. हे केवळ एक प्राचीन ठिकाण नाही, तर हेच ते स्थान आहे जिथे राजा दशरथांनी राज्य केले आणि आपले 4 पुत्र म्हणजेच राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांचे बालपण गेले. हेच ते घर आहे जिथे प्रेम, त्याग आणि शौर्याचे पहिले धडे गिरवले गेले. अयोध्या आज भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य याचा संगम झाला आहे. ही भूमी केवळ दर्शनासाठीच नाही, तर आपल्या आत्म्याला शुद्ध करणारी आहे. प्रत्येक भारतीयाने या नगरीची शोभा आणि दशरथ महाराजांच्या घराची पवित्रता अनुभवावी. जय सियाराम. हे गाईज आता आपण आलेलो आहे पंजाबी धाब्यावरती. तर बघूया की या ठिकाणी या धाब्याचं जेवण किती भारी येते. आता आपण गाईज निघालोय आपल्या बनारसच्या ट्रिपकडे. तर आता आपली अयोध्याची यात्रा ही याच ठिकाणी समाप्त होत आहे. तर आता आपण चाललोय यांची जी UP सरकारची जी गाडी आहे गव्हर्नमेंट, त्या गाडीने जाऊन आपण अयोध्येला बनारसला. लेट्स गो गाईज.